आता नव्या मुली प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. विचारा बायांनो, पण सगळ्यांकडे संबंध नसल्यासारखी पाठ काय फिरवता? भैयासाहेबांनी आवडा गिळला. त्यांची तत्व त्यांना सांभाळायची असतात. उमा, ते अगदी समजुतीनं म्हणाले. आणि माणसं, ती नाहीत सांभाळायची. तत्व काय अधांतरी असतात. काय हो? त्या झटक्यानं खोली बाहेर पडल्या. स्वयंपाक घरात दिवा होता. विणानं चहा ठेवला होता. उमा काकूंना पाहिल्यावर ती हसली. म्हणाली, झाले बाई तुमच्या आधी जागी. म्हटलं जमतंय की नाही? पण जमलं. झालाच आहे चहा. भैयासाहेबांचा आत्ता होतो की नंतर? उमा काकू तिची लगबग, तिचा आनंद बघत राहिल्या. त्यांना काही उमजेनासं झालं. दोघींच्या आंघोळी झाल्या. भैयासाहेबही सोवळं नेसून देवघरात पाटावर आले. पेठकरांचा प्रमोद येऊन वेळाची पानं देऊन गेला. वेळा ती हिरवी शार 7-8 पानं घेऊन घरात आली आणि भैयासाहेबांपुढे तबकट ठेवत म्हणाली, आपण पण लावूया का नागवेल? छान मघई पानांची लावू. ही तीच वाटतायत. मऊ किती आहेत पहा ना.